ब्रेक नंतर एक महत्त्वाची अपडेट येते। भाजपचे आमदार प्रसाद लाड मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। प्रसाद लाड आंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेत आहेत। तर प्रसाद लाड आता मनोज जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। आपण थेट दृश्य पाहतोय आंतरवली सराटीमधून। तर मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलेला आहे। या पार्श्वभूमीवर प्रसाद लाड आता मनोज जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। या भेटीमध्ये काही तोडगा निघतो का, सरकारच्या वतीने काही निरोप घेऊन प्रसाद लाड मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटलांची आता भेट होतीये। खाली बसे बागुल बागुल समर खाली कर खाली तरी वाला यार खाली कर काका जाओ उधर चल काका उधर चल ए लुटू नका रे खाली नका ना सर मोबाईल कुछ सर तिकून ए संतोष सर निकुड सरकू अरे एलसीडी कर ना ओके बोलू नको रे अरे एलसीडी कर तुझी कुछ सर तुम मागे सर थोड़ा अरे कैसे तर मनोज जरांगे पाटलांची काही वेळापूर्वी प्रतिक्रिया आलेली होती। त्यावेळी त्यांनी असं म्हटलेलं होतं की लाड मंत्री नाहीत तरी पण त्यांच्यावर आमचा विश्वास आहे। समाजात संभ्रम झाला असता आम्ही बोलावले तरी ते आले नाहीत म्हणून। आणि जो माणूस चर्चा करून आलाय त्याला मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ म्हणायचे नाही तर काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे। खरं तर प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटील यांच्या या भेटीवर काही सवाल उपस्थित करण्यात आलेले होते। लक्ष्मण हाके यांनी त्यावर टीका केलेली होती। त्यानंतर आता प्रसाद लाड दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। आता या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल आणि या चर्चेमध्ये या उपोषणासंदर्भात किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या या मागण्यांसंदर्भात काय चर्चा होते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपले प्रतिनिधी रवी मुंडे सध्या आंतरवली सराटीतून आपल्या सोबत आहेत। रवी, प्रसाद लाड दाखल झालेले आहेत, दोघांमध्ये आता कशा रीतीने ही चर्चा होणार आहे? माधवी, एका मिनिटापूर्वीच प्रसाद लाड हे आंतरवली सराटीमध्ये दाखल झाले। तर नेहमी म्हणजे गेल्या 2.5 वर्षापासून ज्या ठिकाणी चर्चा होत आल्या त्याच ठिकाणी म्हणजे सरपंचाच्या घरी ही चर्चा होत आहे। आता थोड्याच वेळापूर्वी दाखल झालेत। मनोज जरांगेंनी प्रसाद लाड यांचं स्वागत केलं। प्रसाद लाड यांच्यासोबत जालन्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे देखील आहेत। खरं तर 30 मे ला उपोषणाचा इशारा दिल्यानंतर कुठेतरी सरकार हरकतीत येईल अशा प्रकारची अपेक्षा होती आणि कुठल्या तरी माध्यमावरती बोलत असताना दोघांनी एकमेकांना आव्हान दिलं आणि प्रसाद लाड यांनी देखील आपण आंतरवली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेऊ असं प्रकारचं जाहीर केलं आणि त्यानंतर प्रसाद लाड दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी दाखल होत आहेत आणि आता प्रसाद लाड आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा होईल। खरं तर ही चर्चा समोरासमोर होईल असे संकेत मिळू लागलेले आहेत। म्हणजे ज्या पद्धतीने नेहमी बंद दाराआड अनेक चर्चा झाल्या मधल्या काळामध्ये, पण ही समोरासमोर चर्चा होणार आहे असं देखील माहिती मिळत आहे। त्यामुळे आता दोघं एकमेकांशी काय बोलतायत, मनोज जरांगे यांनी एक संकेत दिले होते की प्रसाद लाड हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, त्यांनी कुठेतरी आमचं समाधान केलं, समाजाचं समाधान केलं तर उपोषणाची काय गरज आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं। त्यामुळे 30 मेला जे उपोषण होणार आहे मनोज जरांगेंनी निर्धार केलेला आहे ते कुठेतरी पुढे ढकललं जाऊ शकतं का, किंवा पुन्हा एकदा इतर आमदारांसारखा यांच्यावर विश्वास टाकून मनोज जरांगे हे या उपोषणातून माघार घेऊ शकतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, किंवा तशा प्रकारचं आश्वासन प्रसाद लाड देतील का आणि ह्या दोघांमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आपल्याला समजेल की 30 मेच्या आंदोलनाची नेमकी पार्श्वभूमी काय राहील, म्हणजे यानंतरची रूपरेषा काय हे देखील कळू शकणार आहे आपल्याला। आता दोघांमध्ये चर्चा थोड्याच वेळात माधवी सुरू होईल आणि बघूया आपण की नेमकं काय यातून तोडगा निघतो। रवी, ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे माध्यमांच्या समोर थेटपणे ही चर्चा होतीये असं या दृश्यांवरून दिसतंय। प्रसाद लाड एकटेच आले आहेत की त्यांच्या बरोबर आणखी काही आमदार आहेत, आणखी काही नेते आहेत?
खरं तर मुंबईहून प्रसाद लाड हे एकटेच आहेत आणि स्थानिकचे जालना जिल्ह्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे आहेत, जे मनोज जरांगे यांच्या संपर्कात गेल्या अनेक दिवसापासून आहेत आणि ती खरं तर या ठिकाणी मध्यस्थी करणार आहेत. आता प्रसाद लाड यांनी थेटच संवाद झाल्यामुळे आता त्यांचा समोरासमोर या ठिकाणी संवाद होईल. सरकारतर्फे काही विशेष प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. स्वतः प्रसाद लाडच थेट चर्चा त्यांच्याशी करणार आहेत आणि आता त्यांच्यावरती एक मराठा म्हणून आमचा विश्वास असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता ह्या दोघांच्या चर्चेतून काय निघतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. खरं तर जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलेला आहे. यापूर्वी देखील जरांगे यांनी अनेकदा उपोषण केलेलं आहे. यावेळी त्यांचे कुठले मुद्दे आहेत, कोणत्या मागण्यांसाठी जरांगे उपोषणाची हाक देत आहेत? खरं तर यामध्ये आता फक्त एक नवीन मुद्दा आहे, तो म्हणजे कुणबी आणि मराठा स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी, उपसमिती बरखास्त करावी, अशा प्रकारची एक नवी मागणी आहे. आणि यापूर्वीच्या त्यांच्या ज्या 9 मागण्या आहेत त्याचा अगोदरच ठरलेल्या आहेत की कुणबी प्रमाणपत्र हे वितरित होत नाहीयेत, नोंदी शोधण्याचं काम होत नाही, शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात यावी, अशा प्रकारच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांच्या आहेत. याशिवाय मराठा आंदोलकावरती जे गुन्हे दाखल झालेले ते गुन्हे मागे घ्यावेत, अशा प्रकारच्या यापूर्वीच्या मागण्या. त्यात ही 10वी मागणी ऍड झालेली आहे की कुणबी आणि मराठा स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं, अशा प्रकारची एक नवीन मागणी आहे. आता त्या मागणीला अनुसरून देखील यात काही चर्चा होती का ते पाहणं महत्त्वाचं आहे. रवी, तुम्हाला थोडंसं थांबवते कारण कदाचित ही चर्चा आता सुरू होतीये. मनोज जरांगे पाटील आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये थेट चर्चा सुरू अरे कोणातरी हे मागे त्याचं पण ट्रायपॉड खाली नीचे रखो आपका ट्रायपॉड, मोबाईल पीछे ले स्टैंड, आवाज येईना खाली ठेवायचे ट्रायपॉड. हे मोबाईल पाठी घेतो का? पाठी स्टँड मागे घे, बघू नको सरळ बैठ तरी नीचे रखो ना ट्रायपॉड. मागे घे ना तुझं ट्रायपॉड, तुमच्यात नाही का? मागे घे अजून. लक्ष्मणराव प्लीज यार, रिक्वेस्ट आहे यार, तुम्ही एवढं 10 वेळेस बोलले, तुम्ही ऐकत नसेल तर काय अर्थ आहे? आपण बघू शकतो की या ठिकाणी ट्रायपॉड खाली ठेव ना तुमच्या. काय फ्रेम द्यायची? तर पुन्हा एकदा आपण जाऊयात आपले प्रतिनिधी रवी मुंडे यांच्याकडे. रवी, खरं तर या भेटीवरही बरेच सवाल उपस्थित केले जात होते. लक्ष्मण हकेंनी खास करून काही सवाल उपस्थित केले. त्यांनी म्हटलेलं आहे प्रसाद लाड कोण आहेत, ते ना उपसमितीचे अध्यक्ष आहेत ना त्यांचं काही संविधानिक पद आहे, ते का भेटीला येत आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट होतीये. मनोज जरांगे यांना देखील हा सवाल केलेला होता. मात्र शिष्टमंडळ या शब्दाचा अर्थ आम्हाला सामान्य मराठ्यांना कळत नाही. प्रसाद लाड यांनी मराठा म्हणून जी आत्मीयता दाखवलेली आहे ते स्वतः येत आहेत. आम्ही त्यांच्याशी चर्चा करून ते मुख्यमंत्र्यांपुढे जर मांडत असतील तर ते कोण आहेत याचं हे नाही आम्हाला, म्हणजे त्याची आम्हाला गरज नाही, ते नेमके कोणत्या पदावर आहे अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर लक्ष्मण हाकेंनी जो सवाल उपस्थित केला होता की ते कोणते विचारवंत आहेत का, कोण्या कमिटीवर आहेत का, त्यांच्याकडे संविधानिक अधिकार काय आहे आणि ह्या चर्चेचा नेमका अर्थ काय आहे. जे आतापर्यंत अनेक संविधानिक पदावरच्या लोकांची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा झाली आणि त्याच्यातून कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नव्हता. आणि आता प्रसाद लाड काय विशेष करण्यात, अशा प्रकारचा सवाल लक्ष्मण हाके यांनी विचारलेला होता. त्याला अनुसरून मनोज जरांगेंचं उत्तर असं आहे की ते कोणत्या पदावर आहेत यापेक्षा ते मराठा म्हणून आत्मीयता दाखवत असतील आणि आमचं जर काम होत असेल तर आम्ही त्यांना का आमंत्रण देऊ नये. आणि अर्थात मनोज जरांगेंच्या आव्हानानंतर प्रसाद लाड या ठिकाणी दाखल झाले. तर दोघांमध्ये चर्चा होईल. आता थोड्या पुढच्या क्षणामध्ये या चर्चेला सुरुवात होणार आहे. मनोज जरांगेंच्या ज्या 10 मागण्या आहेत त्याला अनुसरून प्रसाद लाड काही आश्वासन देतात का, मुख्यमंत्र्यांच्या समोर तो प्रस्ताव काही मांडतात का, मनोज जरांगेंच्या मागण्यांना धरून त्याच्यातून काही तोडगा निघतो का, काही मागण्या पूर्ण होऊ शकतात का, किंवा त्याच्यावरती काही आश्वासन दिलं जाऊ शकतं का. मनोज जरांगेंना यापूर्वी ज्या पद्धतीने कधी 30 दिवस, कधी महिना, कधी 6 महिना
आणि मनोज जरांगेंनी लास्टचं जे आवाहन केलं होतं त्यानंतर जवळपास 8 महिने उलटले आहेत, मात्र सरकार कोणत्याही हरकतीत येत नसल्यामुळे मनोज जरांगेंनी 30 मेची घोषणा केली. त्याला अनुसरून आता प्रसाद लाड हे वेगळा असतो म्हणजे शांतता बाळगा. सुरू करायचं का? चला तहसील सुरू करायला सुरुवात. सर एक लक्ष्मण भाई पीछे रख के हेड बढ़ाओ ना टेबल के. लक्ष्मणराव करे प्लीज. ओके टेबल पुढे रखला आवाज येईल. ओके भैया गोऱ्या थोडंसं मागे 1 इंच मागे बस. चलो ओके. आणखीन चर्चाच नाही झाली त्याच्यामुळे तुम्हाला विचारणार.